भारताची क्रिकेट टीम ही खरंच भारत सरकारची नाही आहे का? या संदर्भातलं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आपल्याला आर्टिकल 12 देणार आहे आज. नमस्कार. निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सेरीज या नावानं सेरीज चालू आहे त्याचं आजचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 12 किंवा अनुच्छेद 12 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ऍक्च्युली आर्टिकल 12 पासून भाग 3 चालू होतो. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग आहेत, बरोबर. त्यातला भाग 1 जो आहे तो आपण आर्टिकल 1 ते 4 या आर्टिकल्स मध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर भाग 2 जो आहे तो आर्टिकल 5 ते 11 याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये नागरिकत्व सांगितलं होतं. आणि भाग 3 हा जो आहे हा आर्टिकल 12 पासून ते 35 पर्यंत आहे. आणि याच्यामध्ये आपले मूलभूत हक्क सांगितलेले आहेत किंवा फंडामेंटल राईट्स जे आहेत या संदर्भातलं हे भाग आहे. आणि त्यातलं हे पहिलं आर्टिकल आहे, आर्टिकल 12. ओके, तर खूप इंटरेस्टिंग असा हा भाग आहे. आपण खूप सारे केसेस बघणार आहे ह्या प्रत्येक आर्टिकलमध्ये. तर आजचं जे आहे ओके आर्टिकल 12 मध्ये काय बघा. आर्टिकल 12चं जे काही टायटल आहे ते आर्टिकल 12चं टायटल व्याख्या आहे. आता ही कशाची व्याख्या आहे तर राज्याची व्याख्या आहे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण आता स्टेट म्हणणार आहे, किंवा राज्यघटनेमध्ये स्टेट हा शब्द वापरलाय. सगळ्यात पहिलं गोष्ट इथं समजून घ्यायचं असं आहे, इथं राज्य लिहिलेलं आहे तर राज्याचा अर्थ महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक राज्य असं नाहीये. ओके, तर इथं स्टेट या अँगलनं घेतलेला आहे, किंवा जो पॉलिटिकल सायन्स मधला जो स्टेट नावाचा शब्द आहे किंवा राज्य नावाचा शब्द आहे त्या अँगलनं घेतलेला आहे, तेच आपण इथं बघणार आहे. बघा, याचं राज्याची व्याख्या काय होते. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची ज्याच्यावरती जबाबदारी असते त्याला जनरली त्याला राज्य असं म्हटलं जातं. ओके, आता इथं राज्य म्हणजे काय आपण म्हणणार आहे तर सोप्या भाषेमध्ये शॉर्टमध्ये सरकार. ओके, किंवा अजून असं म्हणू शकतो गव्हर्नमेंट अथॉरिटी. गव्हर्नमेंट अथॉरिटी ज्याला आहे, ओके, गव्हर्नमेंटची जी अथॉरिटी आहे ना त्याला आपण स्टेट म्हणणार आहे. आता याची व्याख्या का करणं गरजेचं आहे. खूप इंटरेस्टिंग असा हा भाग आहे. कारण बघा, ही राज्यघटना कोण चालवणार, हा देश कोण चालवणार, लोकांच्या गरजा कोण पूर्ण करणार, लोकांच्यासाठी कोण काम करणार, लोकांना कोण हक्क देणार, लोकांसाठी कोण कायदा करणार, लोकांच्या वरती कोण कायदा गाजवणार, कोण लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवणार, हे सगळं राज्य करणार आहे. ओके, आणि म्हणून त्या राज्याची व्याख्या करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, हे जे काही राज्य आहे हे राज्य म्हणजेच एकदम मी सोप्या भाषेमध्ये असं म्हणतोय की सरकार आहे. ओके, किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे. आता हे लोकांच्यासाठी काम करतायत, बरोबर आहे का. लोकांच्यासाठी काम करतायत, लोकांसाठी राज्यघटना चालवतात. पण समजा यांना ह्या सरकारच्या विरोधातच, ह्या राज्याच्या विरोधातच जर जायचं असेल किंवा यांना यांचीच कंप्लेंट करायची असेल तर हे कुठं जातील, सुप्रीम कोर्टमध्ये जातील किंवा कोर्टमध्ये जातील. आणि त्यासाठीचं भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल आहे आर्टिकल 32. खूप इंटरेस्टिंग, आपण नंतर बघणार आहे. आणि मग हे सांगतील सुप्रीम कोर्टला की बाबा याच्यामुळं माझ्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. मग तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर नेमकं कोणाच्या विरोधात अपील करणार हे डिफाईन होणं गरजेचं होतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या सुरुवातीलाच किंवा भाग 3चा सुरुवातीचा जो काय आर्टिकल आहे तो आर्टिकल 12, ज्याच्यामध्ये राज्याची व्याख्या किंवा स्टेटची व्याख्या केलेली आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल की ही व्याख्या का केली हे इथं सांगण्याचा माझा उद्देश होता, आणि तो मला वाटतं क्लिअर झाला असेल तुमचा. तर आर्टिकल 12 मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा. आर्टिकल 12चं टायटल आहे व्याख्या असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, या भागात म्हणजे कुठल्या भागामध्ये, भाग 3 मध्ये. ओके, भाग 3 म्हणजेच कुठला, मूलभूत हक्काचा. मी शॉर्ट मध्ये लिहितो फंडामेंटल राईट्सचा जो काही भाग आहे, या भागामध्ये गरज असेल किंवा गरज नसेल त्यावेळेला राज्य या शब्दामध्ये काय काय येईल हे इथं सांगितलं जाणार आहे. राज्य या शब्दामध्ये काय काय येणार आहे तर भारताचे सरकार व संसद. इथं पहिला पॉइंट आहे बघा. पहिलं नेमकं कोण येणार आहे, भारताचं सरकार. ओके, आणि हे कोणाचं तर भारताचं, भारत सरकार असं मी लिहू शकतो. आणि भारत सरकारमध्ये कोण येतं तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि ओव्हरऑल जे काही सरकार म्हणून काम चालत आहे ते येतं. आणि सोबतच काय आहे, संसद लिहिलेलं आहे बघा तिथं.
संसद म्हणजेच काय, आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा हे जे काही दोन संसदेचे सभागृह आहेत त्याला आपण जनरली संसद असं म्हणतो, पार्लमेंट म्हणतो. आणि राज्यांच्या पैकी म्हणजेच काय, जी राज्य आहेत, घटक राज्य जसं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, हरियाणा आहे, त्या पद्धतीनं प्रत्येक राज्याचं शासन म्हणजेच काय, राज्य सरकार आहे असं म्हणू शकतो आपण. राज्य सरकारे जे आहेत ते, बरोबर. आणि ह्या राज्य सरकारांना कोण प्रतिनिधित्व करतं, तर राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, राज्याचं मंत्रिमंडळ आहे, हे लोक त्याचं नेतृत्व करतात. आणि विधानमंडळ, त्या राज्यांच्या मध्ये जी विधानमंडळ आहेत, ओके, किंवा त्यालाच आपण विधानसभा आणि विधान परिषद असं म्हणणार आहे. विधानमंडळ जी आहेत राज्यांच्या मधली हे, आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच काय, लोकल बॉडी गव्हर्नमेंट, त्यालाच आपण स्थानिक प्राधिकरणे असं म्हणणार आहे. आणि स्थानिक प्राधिकरण हे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने 1992 पासून भारतामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असे दोन भाग केलेले आहेत. तर ग्रामीण मध्ये कोण कोण येणार आहे आणि शहरी मध्ये कोण कोण येणार आहे, तर ग्रामीण मध्ये आपलं जे काही ग्रामपंचायत आहे, त्यानंतर पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे, हे घटक येणार आहेत. आणि शहरीमध्ये नगर परिषद, नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, त्यानंतर महानगरपालिका आहे, त्यानंतर कटक मंडळे आहेत, कॅन्टॉन्मेंट बोर्ड ज्याला आपण म्हणतो, कटक मंडळे आहेत. हे सगळे घटक येतात. म्हणजेच काय, सरकार म्हणजे काय किंवा स्टेट म्हणजे काय, तर हे सगळे लोक आहेत. अजून एक कीवर्ड आहे बघा, किंवा अन्य प्राधिकरणे हे खूप इंटरेस्टिंग असा हा भाग आहे. अन्य प्राधिकरणे, ओके. तर इथं बघा, अन्य प्राधिकरणे म्हणजेच त्याला अदर अथॉरिटी असं म्हणलं गेलेलं आहे राज्यघटनेमध्ये. अदर अथॉरिटी किंवा त्याला अन्य प्राधिकरणे असं म्हणणार आहे. आता अन्य प्राधिकरणे म्हणजे कोण, तर जनरली सरकारच्या नियंत्रणाखाली पाहिजे. मी जनरली हा शब्द वापरतो कारण खूप साऱ्या केसेस झालेल्या आहेत आतापर्यंत सुप्रीम कोर्टच्या आणि हायकोर्टच्या, आणि त्या वेगवेगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टनं याची व्याख्या किंवा याचा संदर्भ वेगवेगळा दिलेला आहे. तर अन्य प्राधिकरणे म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजण्यासाठी सांगतो, जे सरकार म्हणून काम करत आहे ना ते, म्हणजे इथं प्रायव्हेट घटक येणार नाही. ओके, थोडक्यात काही मी जे मगाशी म्हणलं ना, गव्हर्नमेंट अथॉरिटी येणार आहे इथं. गव्हर्नमेंट अथॉरिटी, अन्य अथॉरिटी, अदर अथॉरिटी म्हणजेच काय, गव्हर्नमेंट अथॉरिटी. गव्हर्नमेंट म्हणून काम करत असेल तर ते त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे समजा आता एखादी टाटा कंपनी आहे, टाटा कंपनी ही प्रायव्हेट एंटिटी म्हणून काम करते. पण जर समजा टाटा कंपनीनं सरकारचं जर काम करत असेल तर त्या केसमध्ये टाटा कंपनी त्या कामाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे, अन्य प्राधिकरणे किंवा ती स्टेटमध्ये गणली जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही आर्टिकल 32 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यावर जाऊ शकता. आता स्टेटची व्याख्या केल्यानंतर याचा अर्थ असा होतो, हे राज्य म्हणून जे कोण आहे ह्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाणं ही भारतीय राज्यघटनेनं दिलेली सर्वात मोठी देण आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन यांच्या विरोधात अपील करता येतं, त्यांच्याकडून सुप्रीम कोर्टकडून तुम्हाला न्याय मिळवून घेता येतं. म्हणून हे डेफिनेशन करणं गरजेचं होतं. आणि मग अन्य प्राधिकरण म्हणजे कोण, याच्यासाठी खूप साऱ्या केसेस झालेल्या आहेत भारताच्या इतिहासामध्ये. तर एक केस आहे अजय हसिया नावाची, अजय हसिया वर्सेस खालिद मुजीब नावाची 1981 ला. आणि ह्या 1981च्या केसमध्ये अदर अथॉरिटी किंवा अन्य प्राधिकरणे म्हणजे अशा संस्था ज्या भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली काम करतात, किंवा ज्या संस्थांना सरकारकडून फायनान्शियल फंड एड आहे किंवा फायनान्शियल किंवा आर्थिक मदत मिळते समजा, किंवा सरकारची सार्वभौम कामं करणारी आहे समजा, किंवा पब्लिक फंक्शन करत आहे म्हणजे सार्वजनिक कामं करणारी संस्था आहे समजा, किंवा ज्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे अशी संस्था आहे, किंवा एखादी मोनोपॉली असलेली संस्था आहे आणि ज्याच्यावरती सरकारचं कंट्रोल आहे किंवा ते स्टेट फंक्शन म्हणून काम करतं, असे सगळे घटक हे अन्य प्राधिकारी मध्ये येतील. म्हणजेच ते स्टेट होतील, म्हणजेच ते राज्य होतील. आणि आर्टिकल 12 अंतर्गत आम्ही त्याला स्टेट म्हणू असं सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे प्रायव्हेट संस्था याच्यामध्ये थोडक्यात येणार नाही, पण जेव्हा गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये असेल तेव्हा ती प्रायव्हेट संस्था पण आर्टिकल 12 अंतर्गत स्टेट म्हणून गणली जाणार आहे. जसं मी आता तुम्हाला टाटा कंपनीचं एक्झाम्पल सांगितलं, तसंच इतर बाबतीमध्ये ते होणार आहे. आता जर बघितलं तर
एक खूप इंटरेस्टिंग केस आहे, 2005 ला झाली होती. झी टेलिव्हिजन म्हणजे झी जी काही टीव्ही चॅनलची जी काही कंपनी आहे, समजा झी टेलिव्हिजन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके, झी टेलिव्हिजन किंवा टेलिफिल्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2005 ला ही केस झाली होती. आणि ह्या 2005च्या केसमध्ये खूप इंटरेस्टिंग असा निकाल आलेला आहे की बीसीसीआय, ज्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया, भारतीय क्रिकेट कंट्रोल मंडळ किंवा बोर्ड ज्याला म्हणतो, आणि ज्याच्या अंतर्गत भारताची क्रिकेट टीम ही भारताला रिप्रेझेंट करते. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलेलं आहे की बीसीसीआय ही स्टेट नाहीये. ओके, स्टेट नाहीये म्हणजे ती गव्हर्नमेंट अथॉरिटी नाहीये असं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच याचा अर्थ इनडायरेक्टली डायरेक्टली असा होतो की भारताची क्रिकेट टीम ही भारत सरकारची नाहीये. भारत सरकारची नाहीये हे तुम्हाला कितीही पटो अगर न पटो, सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार बीसीसीआयच्या अंतर्गत ही टीम काम करते आणि बीसीसीआय ही सरकारचं एंटिटी नाही आहे, ती एक स्वतंत्र अशी संस्था आहे. तमिळनाडूच्या राज्यामध्ये एक सहकारी संस्था म्हणून बीसीसीआयची नोंदणी झालेली आहे आणि बीसीसीआय ही सहकारी संस्था म्हणून काम करते, ज्याच्यामध्ये सहकारी पद्धतीने त्यांच्या निवडणुका आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी होतात. याचा डायरेक्टली भारत सरकारचा असा नियंत्रण नाहीये, डायरेक्टली भारत सरकारचं असं नियंत्रण नाहीये. तर सुप्रीम कोर्टनं काय सांगितलंय बघा, बीसीसीआय इज नॉट फायनान्शियली, फंक्शनली और ऍडमिनिस्ट्रेशनली डॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट nor it is under control of government, therefore it is not state, it is not state. म्हणजेच बीसीसीआय ही जी काही संस्था आहे, ओके, ही बीसीसीआय ही संस्था आर्टिकल 12 अंतर्गत येत नाही. ओके, येत नाहीये, ती येत नाही आहे, याचा अर्थ ती गव्हर्नमेंट अथॉरिटी नाहीये. बीसीसीआय ही गव्हर्नमेंट अथॉरिटी नाही आहे, नाही. तर बीसीसीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा बीसीसीआय वर्सेस जी काही झी टेलिफिल्म नावाची ही जी काही केस झाली, ह्या केसमध्ये झी टेलिफिल्मचं असं म्हणणं होतं की क्रिकेट हे एक म्हणजे भारताच्या क्रिकेट टीमचं सगळं काही बीसीसीआय बघतं, क्रिकेट हे स्टेट फंक्शन आहे, हे लोक भारताचा झेंडा वापरतात आणि म्हणून मग बाबा हे पण स्टेट असलं पाहिजे किंवा बीसीसीआय ही गव्हर्नमेंटची अथॉरिटी असली पाहिजे असं सांगितलं गेलं. पण बीसीसीआयनं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्यांची बाजू मांडत असताना बीसीसीआयनं असं सांगितलं की आम्ही पूर्णपणे प्रायव्हेट संस्था आहोत, आम्ही पूर्णपणे प्रायव्हेट आहोत, आमच्यावरती कोणतंही गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही आहे, आमच्यावरती आम्ही गव्हर्नमेंटचा पैसा घेऊन काम करत नाही आहे. जरी आम्ही भारताचा झेंडा वापरत असू तरी भारताचा झेंडा वापरायला कुणालाही अधिकार आहे. तुम्ही आम्ही पण कोणत्याही ठिकाणी भारताचा झेंडा आपल्या प्रायव्हेट कामासाठी पण वापरू शकतो. ओके, आणि दुसरी गोष्ट, झी टेलिफिल्मनं असं म्हटलं होतं की बीसीसीआयने क्रिकेटमध्ये एक मोनोपॉली आहे आणि मोनोपॉली आहे त्याच्यामुळं इथं बीसीसीआय ही स्टेट असली पाहिजे. पण बीसीसीआयनं असं सांगितलं सुप्रीम कोर्टमध्ये त्यांच्या वकिलानं की ही जी काही मोनोपॉली आहे ही काय आम्हाला गव्हर्नमेंटनं खैरात म्हणून दिली नाही, ही मोनोपॉली आम्ही तयार केलेली आहे आणि म्हणून आम्ही स्टेट नाही आहोत. आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं फायनल जजमेंट देताना असं सांगितलं की बीसीसीआय इज नॉट स्टेट, बीसीसीआय ही राज्य अंतर्गत येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला आर्टिकल 32चा वापर करून बीसीसीआयच्या विरोधात डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाता येत नाही, असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टनं त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ऑफिशियली भारताची क्रिकेट टीम ही भारत सरकारच्या अंतर्गत नसून भारताची क्रिकेट टीम ही बीसीसीआयच्या अंतर्गत आहे आणि बीसीसीआय ही भारत सरकारच्या अंतर्गत नाही, तर बीसीसीआय पूर्णपणे प्रायव्हेट बॉडी आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झाला असेल आर्टिकल 12 आणि बीसीसीआयचं लिंक. ठीक आहे, धन्यवाद.